तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक भाईजान यांनी जळगाव जामोद तालुक्यातील जामोदचे सागर गांधी आणि मनीष गांधी यांची विविध व्यवहारात बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसात बनावट दस्त तयार करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या दोन्ही गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेला मुस्ताक भाईजान यास आजपर्यंत जळगाव जामोद पोलिसांना शोधण्यात अद्याप यश मिळाले नाही। भूखंड माफिया असणाऱ्या मुस्ताक भाईजानवर जळगाव जामोद शहरातील हॉटेल शिवायचे मालक मोहन जयस्वाल यांनी सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे। संबंधित तक्रारीच्या तपासानंतर भाईजान यांच्यावर फसवणुकीचा तिसरा गुन्हा सुद्धा दाखल होण्याची टांगती तलवार आहे। मात्र आरोपी राजकीय पदाचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा देत असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग येताना दिसत आहे। बनावट दस्त तयार करून नागरिकांना भूखंडाची विक्री करणाऱ्या भूखंड माफिया मुस्ताक भाईजान यास अटक झाल्यास या प्रकरणात शहरातील आणखी किती राजकीय व्यावसायिकांचा सहभाग आहे याची माहिती समोर येणार आहे। परंतु यातील मुख्य आरोपी मुस्ताक भाईजान पोलिसांना सापडत नसल्याने नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।